अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं? नाहीच हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात, इकडे बोलतायत, 6 महिन्यांनी इथे निवडणुका लागल्यात, इथे बोलतात. पण जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल, काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र? असा महाराष्ट्र होता? बरं, लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय? छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, छोट्या छोट्या गरजा आहेत. त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील आणि नुसत्याच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हेत तर तुमचं अस्तित्व, मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत.